नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जे जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर बघा, आता ब्राह्मण बऱ्याचशा व्यक्तींना नारायण नागबळी करायला लावतात. आता हा नारायण नागबळी का केला जातो? तर पुष्कळ लोकांच्या अशा वेगवेगळ्या समस्या असतात. कुणाची आर्थिक समस्या असते, कुणाच्या आरोग्याच्या समस्या असतात, कुणाच्या शिक्षणाच्या समस्या असतात. तर ह्या ज्या काही समस्या येतात त्या आपल्याला येतात पितृदोषामुळे. आणि आपल्या ह्या समस्यांवर उपाय म्हणून ब्राह्मण लोक आपल्याला नारायण नागबळी करायला लावतात. कारण नारायण नागबळीमुळे पितरांना सद्गती लाभते, मोक्ष मिळतो असं म्हटलं जातं. आता पुष्कळ व्यक्ती नारायण नागबळी करून येतात, परंतु त्यांना म्हणावा तसा असा फरक जाणवत नाही. त्यामागे काही कारण आहे. कारण आपण जो एकदा नारायण नागबळी करतो ना, त्याच्याने आपल्या सगळ्याच पितरांना लगेच मोक्ष मिळत नाही, सद्गती मिळत नाही. असे आपल्या बऱ्याच पिढीतील पितर असतात, ते अतृप्त असतात. आणि त्यासाठी आपलं नुसतं एकदा नारायण नागबळी केल्याने आपल्याला खूप सारा फरक पडत नाही. आणि म्हणूनच आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला नारायण नागबळी करून आल्यानंतर काही उपाय करायला लावलेले आहे, काही ग्रंथाचे पारायण करायला लावलेले आहे, जेणेकरून आपल्याला नारायण नागबळी केल्यानंतर आपल्या पितरांना सद्गती आणि मोक्ष मिळण्यास मदत होईल आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या अतिशय पटकन सुटतील. तर त्यासाठी काय करायचं आहे बरं आपल्याला? तर बघा, आता आपण जे काही स्वामी समर्थ सेवेकरी आहोत ती महाराजांची आपण भरपूर सेवा करतो. परंतु महाराजांच्या सेवे इतकीच आपल्या गुरुदेव दत्त महाराजांची सुद्धा सेवा खूप महत्वाची असते. कारण कसं आहे माहितीये का, आपले स्वामी समर्थ महाराज जे आहे ना, ते आपल्या प्रभू गुरुदेव दत्तांचेच अवतार आहे. आणि त्यामुळे जितकं महत्व आपण स्वामी सेवेला देतो तितकंच महत्व आपल्याला गुरुदेव दत्तांना सुद्धा द्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्या गुरुमाऊलींनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही वर्षातून कमीत कमी 3 वेळा तरी गुरुचरित्र पारायणाचे पारायण करावं. परंतु आता पुष्कळ लोकांना तेही शक्य होत नाही. तर गुरुमाऊलींनी असं सांगितलेलं आहे की ज्याला शक्य नाहीये, शक्य झालं तर अतिउत्तम, ज्याला शक्य नाही त्यांनी काय करायचं, गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामधील कमीत कमी 1 अध्याय तरी रोज वाचायचा. याच्याने काय होतं, आता ही नित्य सेवा असते. स्वामी चरित्र सारामृतातले 3 अध्याय, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप आणि त्याबरोबरच गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्याच्यामधील 1 अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. कमीत कमी तुम्ही असं जरी केले तरी तुमच्या पुष्कळ समस्या ह्या आपोआप सुटायला लागतील. आता गुरुचरित्र ग्रंथाचा तुम्ही रोज जो 1 अध्याय वाचणार आहात त्यासाठी तुम्हाला कुठलेही कडक नियम पाळण्याची गरज नाहीये. कारण की बघा, आपण जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेस आपल्याला खूप सारे नियम पाळावे लागतात. जसं की ब्रह्मचर्य पाळायचं, त्यानंतर एकच स्थानावर राहायचं, एकच धान्य खायचं आणि अजूनही बरेच काही असे गुरुचरित्र ग्रंथ पारायणाचे नियम आहेत. परंतु एका अध्यायाला हे कुठलेही नियम तुम्हाला पाळण्याची गरज नाहीये. परंतु तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही हा 1 अध्याय वाचाल त्यावेळेस तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे. म्हणजे दुसऱ्याच्या घरचं काही तुम्हाला जेवण वगैरे असं काहीच खायचं नाही. आणि त्यासोबतच तुम्हाला अशौच पण पाळायचं आहे. म्हणजे जे काही तुमचे विटाळाचे 4 दिवस असतील ते तुम्हाला कटाक्षाने पाळायचे आहे. आता आपल्या गुरुमाऊलींनी असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही नारायण नागबळी करून याल त्याच वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, गुरुचरित्र या ग्रंथाचे 7 पारायण करायचे आहे. ती कशासाठी, तर तुमचा जो काही पितृदोष असेल याच्याने तुमचा पितृदोष खूप कमी होईल. म्हणजे त्याची तीव्रता खूपच कमी होईल आणि याच्याने तुमच्या पितरांना सद्गती आणि मोक्ष मिळण्यास खूप मदत होईल आणि तुमच्या पितरांचे तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतील. आणि त्यामुळेच तुमचा जो काही पितृदोष कमी झाल्यामुळेच तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या होत्या, शैक्षणिक समस्या होत्या आणि अजून तुमच्या आरोग्याच्या वगैरे अजून दुसऱ्या काही समस्या असतील की ज्यासाठी तुम्ही नारायण नागबळी केलेला होता त्या समस्यासाठी, त्या समस्या तुमच्या अगदी पटापट सुटायला मदत मिळेल. आणि ह्यासाठीच आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की नारायण नागबळी नंतर तुम्ही त्वरित 7 गुरुचरित्र पारायण करायचीच आहे. आता ही 7 गुरुचरित्र पारायण कशी करायची आहे, ज्यावेळेस तुम्ही नारायण नागबळी करून याल घरी त्यावेळेस तुम्हाला 7 गुरुचरित्र पारायण करताना काय करायचं आहे, प्रत्येक महिन्याला
गुरुचरित्र ग्रंथाचं एक पारायण तुम्हाला करायचं आहे। असं 7 महिन्यात तुम्हाला 7 गुरुचरित्र पारायण करायचे आहे। तसेच अजून एक गुरुमाऊलींनी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, तो कोणता? तर गुरुमाऊलींनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही 50 दिवसात सुद्धा 7 गुरुचरित्र पारायण करू शकता। म्हणजे तुमचं 7 दिवसात एक पारायण झालं, नंतर मध्ये थोडासा तुम्ही 2-3 दिवसाचा ब्रेक घेऊ शकता आणि पुन्हा दुसरं पारायण, असं करत करत तुम्ही 50 दिवसात सुद्धा 7 गुरुचरित्र पारायण पूर्ण करू शकतात। आता बरीच लोक काय करतात की कुणी म्हणजे एका दिवसाचं पारायण करतं गुरुचरित्र ग्रंथाचं, कुणी 3 दिवसाचं करतं आणि कुणी 7 दिवसाचं करतं। तर तुम्हाला एका दिवसाचं किंवा 3 दिवसाचं पारायण करायचं नाही, हा आपल्या गुरुमाऊलींचा आदेश आहे आणि माऊलींच्या आदेशानुसार आपल्याला पारायण फक्त 7 दिवसाचंच करायचं आहे। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक महिन्याला जर तुम्ही पारायण करत असाल तर ते 7 दिवसाचंच करा, एका दिवसाचं किंवा 3 दिवसाचं करू नका। कारण ते लागू पडत असेल किंवा नसेल माहित नाही, पण गुरुमाऊलींच्या आदेशानुसार तुम्हाला 7 दिवसाचंच पारायण लागू पडेल, एवढं मी तुम्हाला नक्की सांगू शकेन। तर असं तुम्हाला करायचं आहे। याच्याने तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही केलेलं नारायण नागबळीचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणूनच नारायण नागबळी करून आल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर 7 गुरुचरित्र पारायण पूर्ण करायचे आहे, जेणेकरून तुमचं जे काही पितृदोष असेल तो पूर्णपणे नाहीसा होईल व तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला पटकन मिळेल, तुमच्या सगळ्या समस्या पटापट सुटतील। आणि जर तुम्ही हे नाहीच करू शकला तर कमीत कमी रोज एक अध्याय तरी वाचणं सुरूच ठेवा। तुम्ही जे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणार आहात तर त्यासाठी तुम्ही आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील जो गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याची प्रत वापरली तर अतिउत्तम। आता काही लोकांची अशी एक प्रबळ इच्छा असते बघा, ती त्यांना पूर्ण करावीशी वाटते, परंतु काहीतरी म्हणजे त्यांना मार्ग सापडत नाही, ती इच्छा कशी पूर्ण करावी। ते बिचारे भरपूर मेहनत करतात, प्रयत्न करतात, परंतु कुठेतरी ते अपूर्ण राहतात आणि त्यांची ती इच्छा पूर्ण होत नाही। आता ज्यांची अशी प्रबळ इच्छा असेल, एखादी इच्छा त्यांच्या मनात असून ती त्यांना पूर्ण करायची असेल, तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, 22 दिवसात 3 गुरुचरित्र पारायण करायचं आहे, 3 गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आणि तसंच अजून एक पर्याय आहे त्यासाठी, 50 दिवसात जर तुम्ही 7 गुरुचरित्र पारायण केले, गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले, तर तुमची कुठलीही कितीही प्रबळ इच्छा असो ती पूर्ण होते म्हणजे होतेच। याचा अनुभव भरपूर स्वामी सेवेकऱ्यांना आलेला आहे। तुम्ही सुद्धा ही सेवा करून बघा, अनुभव घेऊन बघा। 22 दिवसात 3 गुरुचरित्र पारायण आणि 50 दिवसात 7 गुरुचरित्र पारायण तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे आणि तुम्हाला या पारायणाचा अनुभव घ्यायचा आहे। बघा बरं तुमची इच्छा पूर्ण होते की नाही, कारण याचा खूप छान अनुभव स्वामी सेवेकऱ्यांना आलेला आहे, त्यांची इच्छा खरंच पूर्ण झालेली आहे। ज्यावेळेस तुमच्यावर खूप असा गंभीर प्रसंग येतो, तुम्ही कुठल्या तरी खूप गंभीर संकटात सापडलेले आहात, तुम्ही अनेक उपाय केले परंतु ते उपाय करून तुम्ही थकले आहात, आता तुमच्यावर कुठलाच मार्ग तुम्हाला दिसत नाहीये, तर अशा संकटातून जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर तुम्ही फक्त आपल्या या अमृततुल्य गुरुचरित्र ग्रंथाचं एक पारायण करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। बघा आपले गुरुदेव दत्त महाराज अलगद तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतीलच। तुम्ही म्हणजे जेवढे उपाय केले असतील त्याहीपेक्षा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे आणि तुमची मनोकामना पूर्ण झालेली असेल, तुम्ही त्या संकटातून बाहेर पडलेले असेल किंवा तुम्हाला काहीतरी मार्ग तरी महाराज नक्की सुचवतील। जेवढी महत्वाची आपल्या स्वामी महाराजांची सेवा आहे ना, तितकीच महत्वाची सेवा आपल्या गुरुदेव दत्त महाराजांची सुद्धा आहे। आणि म्हणून आपले गुरुमाऊली नेहमी सांगतात की घरात जर तुम्हाला काही समस्याच येऊ द्यायच्या नसतील तर तुम्ही कमीत कमी महिन्याला एक पारायण तरी करा। असे 7 पारायण तुम्ही वर्षभरात केव्हाही करा, पण करा, तुम्हाला नारायण नागबळी करण्याची सुद्धा गरज पडणार नाही, असं आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे। तर पारायण करून बघा, अनुभव नक्की घेऊन बघा। नारायण नागबळी करून आल्यानंतर मात्र तुम्हाला 7 गुरुचरित्र पारायण करायचीच आहे, जेणेकरून तुम्ही जो काही नारायण नागबलीचा विधी केलेला असेल त्याचं तुम्हाला 100% फळ मिळेल म्हणजे मिळेलच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।